छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। मी आपल्या सर्वांचा लाडका गायक अभिनेता डॉक्टर उत्कर्ष आनंद। मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी इतका आनंदी गेलेला आहे, कारण का मी आहे अशा पराक्रम भूमीवरती। मी आहे आज आग्र्यामध्ये, आग्र्याचा लाल किल्ला। काल इथे भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली आणि त्या कार्यक्रमासाठी मला महाराष्ट्रातून इथे प्रमुख कलाकार म्हणून बोलण्यात आलं। त्या सोहळ्याचा मला भाग होता आलं आणि तेव्हा कळालं झुकेगा नहीं साला याचा अर्थ काय। म्हणजे आपण आत्ताच्या पिढींना जे पुष्पामधून दाखवलं की झुकेगा नहीं साला म्हणजे पुष्पा, तर तसं नाहीये। मला इथे आल्यावरती कळालं की झुकेगा नहीं साला हे जर कोणी बोललं केलं असेल तर औरंगजेबासमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे करून दाखवलंय। काल इथे येताना आतमध्ये येत होतो तेव्हा कळालं की हा भव्य दिव्य किल्ला, इकडे त्यावेळेला किती मोठं सैन्य असेल आणि महाराज इथे ज्या वेळेला त्या सोहळ्याला आले होते आणि त्याच्यानंतर महाराजांना नजर कैद ठेवण्यात आलं। महाराजांनी आपली सुटका कशी केली, काय युक्ती लावली त्यांनी आणि ते कसे गेले, मी हे बघून खरं तर भारावून गेलो आणि अभिमान वाटला की इतक्या मोठ्या राजाच्या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला आणि आज त्यांच्या जयंतीसाठी त्या भूमीला मला स्पर्श करता आला जिथे महाराजांनी इतिहास रचला। आणि महाराजांनी फक्त इतिहास रचला नाही तर स्वाभिमान म्हणजे काय, तर स्वाभिमानाची भाषा परिभाषा आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्यासारख्या सर्व पिढ्यांना पेरली आपल्यामध्ये। आणि कालच्या या सोहळ्यामध्ये लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आशिष शेलार सर, असे असंख्य दानवे सर आणि त्याचबरोबर आता छावा चित्रपटातील आपल्या सर्वांचे आवडते अभिनेता विकी कौशल सर आणि विजन सर हे सगळे होते। इतक्या मोठ्या कार्यक्रमाला मला येता आलं, मला त्या कार्यक्रमाचा भाग होता आला, म्हणून विनोद पाटील या कार्यक्रमाचे जे सर्व होते त्यांचे मी खरं तर आभार मानेन। आणि महाराष्ट्राला सांगेल की इतका मोठा कार्यक्रम आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये झाला आणि हे केला आपल्या महाराष्ट्रातील सर्व पुत्रांनी, आपल्या महाराष्ट्रातील त्या आत्ताच्या मावळ्यांनी। आणि खूप अभिमान वाटला की ह्या किल्ल्यावरती लहानपणी जेव्हा केव्हा आलो तेव्हा एक टुरिस्ट म्हणून आलो, पण आज ह्या किल्ल्यावरती आल्यावरती याची भव्यता, ह्या गोष्टीचं महत्त्व कळालं की महाराज काय होते आणि महाराजांनी मैं झुकेगा नहीं साला हे जे औरंगजेबासमोर बोललेलं आहे ते करून दाखवलं। आणि अशीच आशा वाटते की ह्या आग्र्यामध्ये असे कार्यक्रम होत राहून आणि आग्रा ते मुंबई असा रस्ता बनावा आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असावं। तर आज आग्र्यामध्ये येऊन खूप चांगलं वाटतंय। तुम्हा सर्वांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या महाराजांची गाथा, आपल्या महाराजांचा गौरव असाच आपल्या सर्वांकडून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या गाण्यातून असाच जगभरात पोहोचत राहू। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज।